नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास भरती या ठिकाणी चौकीदार या पदासाठी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। बघा आता आपल्याकडे परीक्षेला कमी वेळ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। बघा आता हे सर्व प्रश्न पहा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारले, नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? बघा सर्वांचे उत्तर आलं का? नाथसागर बघा हे धरण गोदावरी नदीवर बघा बांधण्यात आलेलं धरण आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक दुसऱ्या ठिकाणी काय विचारले, भारताचे पोलादी पुरुष असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आता भारताचे पोलादी पुरुष कोणाला म्हणतात? बघा सर्वांचे उत्तर आलं का? सरदार वल्लभभाई पटेल। सरदार वल्लभभाई पटेल बघा यांना भारताचे पोलादी पुरुष असे म्हणतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय, लाल्या रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? आता लाल्या रोग विद्यार्थी मित्रांनो कोणत्या पिकावर पडतो? कापूस पीक, ज्वारी पीक, भात आणि तूर। बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे। लाल्या बघा रोग प्रामुख्याने कापसावर पडतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथ्या ठिकाणी काय विचारलाय, संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणतं आहे? संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान बघा जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? देहू, आळंदी, आपेगाव यापैकी नाही। बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे। देहू पहा संत तुकाराम महाराजांचे बघा जन्मस्थान आहे, ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, औद्योगिक विकास महामंडळ। आता MIDC यांची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। MIDC यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर सन 1962। सन 1962 बघा या वर्षी MIDC यांची स्थापना झालेली आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय, नौदलाच्या प्रमुखाला खालीलपैकी काय म्हणतात? नौदलाच्या प्रमुखाला खालीलपैकी काय म्हणतात? जनरल, ॲडमिरल, एअर चीफ मार्शल, CDS। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? नौदलाच्या बघा प्रमुखाला विद्यार्थी मित्रांनो ॲडमिरल असे म्हणतात पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी GPS या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता GPS याचे योग्य फुल फॉर्म कोणता असेल? ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम। बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर कोणत्याला पाहिजे? गुगल पोझिशनिंग सिस्टीम। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, वातावरणाचा दाब खालीलपैकी कोणत्या उपकरणामध्ये मोजतात? वातावरणाचा बघा जो काही दाब असतो तो कोणत्या उपकरणामध्ये मोजला जातो? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा वातावरणाचा दाब विद्यार्थी मित्रांनो बॅरोमीटर या एककामध्ये वातावरणाचा दाब मोजतात, बॅरोमीटर एककामध्ये। सर्वांना लक्षात ठेवायचे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, आशियान या संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? आता आशियान या संघटनेचं मुख्यालय कोठे असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? आशियान या संघटनेचं मुख्यालय विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 यायला पाहिजे। जकार्ता या ठिकाणी आशियान या संघटनेचं मुख्यालय आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, तापी नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोठे आहे? आता तापी नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? अमरकंटक मध्य प्रदेश। आता अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदी उगम पावते, या ठिकाणी तापी नदी विचारले बैतूल मध्य प्रदेश। बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी तापी नदी उगम पावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। H1N1 हा विषाणू बघा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? H1N1 बघा स्वाईन फ्लू। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलंय, मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे? मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र कोणतं होतं? प्रभाकर, दर्पण, इंदुप्रकाश यापैकी नाही। मराठी भाषेमधले पहिले वर्तमानपत्र म्हणजे दर्पण विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषेमधलं पहिलं वर्तमानपत्र आहे, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढच्या या ठिकाणी बघा, सेवा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? रमाबाई रानडे।
रमाबाई रानडे यांनी बघा सेवा सदन त्यांनी स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी खालीलपैकी किती वय आवश्यक असते? ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वय किती आवश्यक असते? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आले पाहिजे. बघा या ठिकाणी 21 वर्ष या ठिकाणी वय आवश्यक असते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यसभा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं सभागृह आहे? राज्यसभा विचारले कोणत्या प्रकारचं सभागृह आहे? कनिष्ठ आहे का, वरिष्ठ आहे का, कोणता असेल? राज्यसभा बघा हे संसदेचं वरिष्ठ सभागृह या प्रकारचं बघा सभागृह आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. कोसबाड प्रकल्प खालीलपैकी कोणासंबंधित? कोसबाड प्रकल्प यांच्या संबंधित कोण आहे? पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे, इरावती कर्वे, अनुताई वाघ. कोसबाड प्रकल्प यांच्याशी संबंधित अनुताई वाघ आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला प्रथम किल्ला कोणता होता? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला कोणता होता? बघा सर्वात प्रथम जिंकलेला किल्ला बघा तोरणा किल्ला होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आर्थिक आणीबाणी. आता आर्थिक आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम कोणता असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? आर्थिक आणीबाणी कलम 360. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, मराठी भाषेमधले पहिले मासिक कोणतं आहे? मराठी भाषेमधलं पहिलं मासिक कोणतं असेल? हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. मराठी भाषेमधलं पहिलं मासिक म्हणजे कोणतं असेल? दिग्दर्शन हे मराठी भाषेमधलं पहिलं मासिक आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जांभा खडक प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आढळतो? महाराष्ट्र राज्यामध्ये जांभा खडक विचारलाय कोणत्या भागामध्ये प्रामुख्याने आढळतो? बघा विद्यार्थी मित्रांनो, कोकणच्या दक्षिण भागामध्ये प्रामुख्याने जांभा खडक आढळतो. कोकणच्या दक्षिण भागामध्ये ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी जांभा खडक प्रामुख्याने आढळतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जांभा खडक आढळतो. विषय क्रमांक पुढचा, कोकण किनारपट्टीच्या समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात? आता कोकण किनारपट्टीच्या समुद्रास लागून असलेल्या भागाला आपण काय म्हणतो? खलाटी म्हणतो. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर असतो? वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोनचा थर असतो? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? स्थितांबर बघा या थरामध्ये विद्यार्थी मित्रांनो ओझोनचा थर असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते? कोणत्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते? बघा सर्वांचे योग्य उत्तर का? पारा, लोखंड, पाणी आणि निकेल. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पाणी या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते. विषय क्रमांक पुढचा बघा, भारताचे उपराष्ट्रपती यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे? कलम 51, कलम 52, कलम 53 आणि कलम 63. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? कलम 63 हे भारताचे उपराष्ट्रपती यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. भारताचे उपराष्ट्रपती कलम 63. अन्न साखळीमध्ये बघा प्राथमिक भक्षक कोण असेल? अन्न साखळीमधले प्राथमिक भक्षक कोणते असतात? आता प्राथमिक भक्षक कोणते असतात? बघा जे नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असतात प्राथमिक भक्षक. बघा या ठिकाणी हरिण असेल, ससा असेल, नागतोडा वरीलपैकी बघा हे सर्व या ठिकाणी प्राथमिक भक्षक या प्रकारचे भक्षक आहेत. विषय क्रमांक पुढचा, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेमध्ये होती? छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेमध्ये होती? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? छत्रपती शिवाजी महाराजांची बघा या ठिकाणी राजमुद्रा संस्कृत भाषेमध्ये होती. विषय क्रमांक पुढचा, लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. जांभी या मृदेमध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण सर्वात जास्त असते. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे? आता भारताला विचारले एकूण सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली असेल? सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. 7,500 किमी बघा एवढी भारताला एकूण किनारपट्टी लाभलेली आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? कर्कवृत्त विचारले खालीलपैकी कोणत्या राज्यामधून जात नाही?
आता कर्कवृत्त कोणत्या राज्यामधून जात नाही? भारताच्या बघा एकूण 8 राज्यांमधून कर्कवृत्त जाते. झारखंड राज्यामधून कर्कवृत्त जाते, मध्य प्रदेश राज्यामधून कर्कवृत्त जाते, पश्चिम बंगालमधून बघा जाते, तर मणिपूर या राज्यामधून या ठिकाणी जात नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. तंबाखूमधला विषारी घटक कोणता असतो? तंबाखूमधला विषारी घटक कोणता असेल? तंबाखूमध्ये निकोटीन बघा हा तंबाखूमधला विषारी घटक आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला? त्वचेचा रंग खालीलपैकी कोणत्या घटकामुळे ठरत असतो? त्वचेचा रंग कोणत्या घटकामुळे ठरत असतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. मेलॅनिन या घटकामुळे त्वचेचा या ठिकाणी रंग मेलॅनिन या घटकामुळे ठरत असतो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. अजीवनसत्वाचं रासायनिक नाव कोणतं असेल? अजीवनसत्वाचं रासायनिक नाव कोणतं आहे? बघा सर्वांचे योग्य उत्तर येईल का? रेटिनॉल अजीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. सूर्यमालेमध्ये सर्वात जास्त घनता असलेला ग्रह कोणता आहे? सूर्यमालेमध्ये विचारले सर्वात जास्त घनता असलेला ग्रह कोणता? पृथ्वी ग्रह. पृथ्वी या ग्रहाची बघा सर्वात जास्त घनता आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. जगामधला सर्वात मोठा महासागर कोणता असेल? जगामधला सर्वात मोठा महासागर म्हणजे कोणता असेल? पॅसिफिक महासागर हा जगामधला सर्वात मोठा महासागर आहे. ऑप्शन क्रमांक 2. तापमापीमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा धातू असतो? तापमापीमध्ये बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. तापमापीमध्ये कोणता धातू असतो? सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. तापमापीमध्ये बघा प्रामुख्याने पारा हा धातू असतो. विषय क्रमांक पुढचा. खालीलपैकी कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हणतात? भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हणतात? तर सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? वाहन क्षेत्र. बघा वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हणतात. वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. संधी प्रकारानुसार वेगळा शब्द निवडा. आता संधीचे प्रकार कोणकोणते असतात? स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. बघा आता या ठिकाणी वेगळा या ठिकाणी निवडायचा आहे. अरुणाचल स्वर संधी आहे. मुख्यालय बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे. गिरीश या शब्दामध्ये स्वरसंधी आहे. स्वरसंधी आहे. सदाचार. आता सदाचार हा शब्द स्वरसंधीचं उदाहरण होईल का? नाही. सदाचार या शब्दामध्ये व्यंजन संधी आहे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी वेगळा शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. पुढील मन पूर्ण करा. नाचता येईना अंगण वाकडे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा. भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? आता भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला होता? सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पहा. भावार्थ रामायण या ग्रंथाचे लेखक संत एकनाथ महाराज आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारले? शाब्बास, अरे रे, वाह वाह हे पुढीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? आता शब्दयोगी अवयव होतील का? केवळ प्रयोगी, क्रियाविशेषण यापैकी नाही. जे शब्द आपल्या मनातील भावना प्रगट करतात आपण त्यांना काय म्हणतो? केवळ प्रयोगी अवयव म्हणतो. बघा जे शब्द आपल्या मनातील भावना प्रगट करतात केवळ प्रयोगी अवयव आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा. वाक्प्रचार आणि या ठिकाणी वाक्प्रचार आणि अर्थ चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी बघा वाक्प्रचार आहे आणि त्यांचा अर्थ आहे चुकीची जोडी ओळखा. आता हातावर तुरी देणे म्हणजे काय असतो? फसून सुटका करून घेणे, हे पण या ठिकाणी बरोबर आहे. हातपाय गाळणे. आता हातपाय गाळणे म्हणजे निराश होणे होईल का? बरोबर आहे. हातपाय गाळणे म्हणजे निराश होणे बरोबर आहे. हेळसांड होणे म्हणजे काय असतो? दुर्लक्ष होणे, बरोबर आहे. मूग गिळणे. आता मूग गिळणे म्हणजे एकाचा राग दुसऱ्यावर काढणे होईल का? नाही. मूग गिळणे म्हणजे काय असतो? काहीही न बोलता गप्प मुकाट्याने बसणे. मूग गिळणे म्हणजे काय असतो? काहीही न बोलणे, म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 चुकीची जोडी आहे. आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. विषय क्रमांक पुढचा पहा. माझे ओझे थोडे हलके करशील का? माझे ओझे थोडे हलके करशील का? या वाक्यामध्ये बघा आज्ञा आहे. आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा. या ठिकाणी काय विचारलं आहे? विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. आता सुकाळ दुष्काळ हे बरोबर होईल का? सुकाळ दुष्काळ बघा या ठिकाणी बरोबर आहे. अमावस्याच्या विरुद्धार्थी पौर्णिमा, या ठिकाणी हे पण बरोबर आहे. अब्रू बेअब्रू, या ठिकाणी हे पण बरोबर. अशक्तचा विरुद्धार्थी शब्द कमजोर होईल का? अशक्त आणि कमजोर हे समानार्थी शब्द आहेत. अशक्त सशक्त यायला पाहिजे. सशक्त म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा. कवी या शब्दाचं अनेक वचन काय होईल?
कवी या शब्दाचं अनेक वचन काय होईल? कवी, कवे, कवये, काव्या. कवी काय होईल? कवी या शब्दाचं अनेक वचन या ठिकाणी कवीच व्हायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. यशवंत विचारले हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? यशवंत हे कोणत्या कवीचं टोपण नाव होतं? यशवंत दिनकर पेंढारकर. बघा या कवीचं यशवंत हे त्यांचं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, धनधान्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? धनधान्य या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? वैकल्पिक द्वंद्व होईल का? समाहार द्वंद्व होईल का? इतरेतर द्वंद्व होईल का? कोणता यायला पाहिजे? धनधान्य. धनधान्य या शब्दामध्ये कोणता यायला पाहिजे? समाहार द्वंद्व समास या प्रकारचा समास आहे. विषय क्रमांक पुढचा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण असतील? कोण आहेत? शिवाजी सावंत पहा मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत. रत्नाकर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. रत्नाकर म्हणजे काय असतो? चंद्र, सूर्य, तारे, समुद्र. रत्नाकर म्हणजे समुद्र यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 योग्य समानार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी भाषा गौरव दिन विचारले खालीलपैकी केव्हा असतो आपल्याकडे? मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, निसंदेह या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? आता निसंदेह या शब्दामध्ये स्वर संधी होईल का? विसर्ग संधी, व्यंजन संधी यापैकी नाही. निसंदेह या शब्दामध्ये या ठिकाणी विसर्ग संधी यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम कोणतं असेल? मुलगा. सामान्य नाम आहे खेळणी. सामान्य नाम घर. सामान्य नाम हिमालय. हिमालय बघा या ठिकाणी विशेष नाम या प्रकारचं नाम आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. भाववाचक नाम ओळखा. नवल भाववाचक नाम होईल का? नवल, नवलाई. नाही हे पण नवल हा शब्द भाववाचक नाम. श्रीमंत नाही. शांत, शांतता. शांत, शांतता म्हणजे शांतता या ठिकाणी भाववाचक नाम होईल ना. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. मुलगे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे? मुलगे पुल्लिंग आहे का? स्त्रीलिंग आहे का? नपुंसक लिंग आहे? कोणतं असेल? मुलगे या शब्दामध्ये नपुंसक लिंग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जनक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. जनक म्हणजे काय? वारा, पाणी, पिता, माता. जनकचा समानार्थी शब्द या ठिकाणी पिता यायला पाहिजे. जनक म्हणजे पिता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, स्पष्टीकरण द्यायचे असल्यास कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? बघा महत्त्वपूर्ण आहे. स्पष्टीकरण द्यायचं असल्यास कोणत्या प्रकारची विरामचिन्हे वापरतात? प्रश्नार्थक होईल का? नाही. वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आपण वापरतो. अर्धविराम होईल का? नाही. अवतरण चिन्ह होईल का? नाही. मग उरलं काय आपल्याकडे? स्पष्टीकरण द्यायचं असल्यास अपसरण चिन्ह या प्रकारचे चिन्ह वापरतात. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, वाक्यातील शब्दांना काय म्हणतात? असं समजा बघा एखादं वाक्य आहे. या वाक्यातील शब्दांना आपण काय म्हणतो? अक्षर म्हणतो काय? ओळ म्हणतो काय? पद, गद्य. बघा वाक्यातील शब्दांना आपण या ठिकाणी पद म्हणतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? आता समजा एखादं वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये 2 वाक्य आपण जोडणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो? उभयन्वयी अव्यय. म्हणून, परंतु, किंवा, व हे सर्व काय असतील? उभयन्वयी अव्यय. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा ज्या ठिकाणी 3 नद्या एकत्र येतात. आता बघा ज्या ठिकाणी 3 नद्या एकत्र येतात ते ठिकाण कोणते असते? संगम असतो का? त्रिवेणी संगम, बेट यापैकी नाही. ज्या ठिकाणी 3 नद्या एकत्र येतात आपण त्यांना काय म्हणतो? त्रिवेणी संगम असे म्हणतो. पहा विषय क्रमांक पुढचा, केसाने गळा कापणे वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. केसाने गळा कापणे. केसाने गळा कापणे म्हणजे काय असतो? विश्वासघात करणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. उपजत या शब्दाचा अर्थ सांगा. बघा सर्वांनी सांगायचे, मागील परीक्षामध्ये शब्द विचारण्यात आला होता उपजत. उपजत म्हणजे काय असतो? जन्मजात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द कोणत्या? कमळ. आता बघा पंकज म्हणजे कमळ, राजू म्हणजे कमळ, अंबुज म्हणजे कमळ. म्हणजे वरीलपैकी हे सर्व शब्द काय असतील? कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, खालील वाक्यापैकी सकर्मक क्रियापदाचं वाक्य ओळखा. आता सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद असतो. या ठिकाणी सकर्मक क्रियापद ओळखा. सकर्मक म्हणजे काय? कर्मासहित. आता कर्मासहित बाळ खेळते हे होईल का? नाही, हे अकर्मक आहे. रमेश जात नाही.
अकर्मक आहे, त्याने रामाला पाठवले. अकर्मक आहे, सकर्मक कर्मासहित मी सिनेमा पाहतो. बघा हे वाक्य कर्मासहित आहे, सकर्मक क्रियापदाचं या ठिकाणी वाक्य आहे. पुढील शब्दापैकी विसर्ग संधीचं उदाहरण ओळखा. विसर्ग संधी, आता या ठिकाणी बघा ती विसर्ग संधी कोणती असेल? गजानन, सदाचार, सदाचार तर व्यंजन संधी आहे. निर्विकार, निर्विकार बघा या ठिकाणी शब्द काय असेल? विसर्ग संधीचं उदाहरण आहे. निर्विकार हा शब्द विसर्ग संधी. प्रश्न क्रमांक पुढचा, भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा सर्वांचे योग उत्तर येईल का? भाजीपाला या शब्दामध्ये समाहार द्वंद्व समास या प्रकारचा समास आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, संबोधन दर्शविताना कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? संबोधन दर्शविताना कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? संबोधन दर्शविताना आपण या ठिकाणी विराम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय? चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? सोम, दिनकर, सविता, अरुण. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि बघा ज्यांना आदिवासी विकास भरती बघा महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी 6000 बघा प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.